तर इथे मावशी आणि आई पीठ मळत आहेत. तर आईने इथे पीठ घेतलंय. आई कसला पापडाचा? हां, म्हणजे आपली ती उडदाची डाळ असते ना ती, तर ती दळलेली नाही. आणि कसं घेतलंय तो माप कसं घेतलंय? ते काय अंदाजे 1-1 किलोचं पीठ घेतलंय. ताईने 2-2.5 किलो पीठ बांधायला घेतलं. मी 1 किलोचा. मावशीने 2.5 किलो घेतलंय. सगळं 4-5 किलोचे पापड येते. 5 किलोचे ना. तर इथे या डब्यामध्ये 5 किलोचं आहे. याच्यात पण 5 किलोचं, म्हणजे 9 किलो. पूर्ण 5 किलो ना मावशी? 8 किलो सगळं 8 किलो. आणि पीठ आईने साध्या पाण्यात घेतले नाही, मिक्स मसाला टाकलं त्याच्यामध्ये. ते गुलवणीचं पाणी असतं बघ, ते नाही ना? ते नाही आहे. हे मसाला याच्यामध्ये मिक्स केला सगळं. तर याच्यामध्ये हिंग, मिरी, जो मसाला असतो, खार, सोडा. हां, अजून काय काय? हिंग तेवढंच ना? पापडामध्ये जास्त नाही, फक्त मिरी, हां, हिंग, पापड खार आणि सोडा असतो. तर आई आता हा पीठ आहे ना बांधायचा आहे. हां, तो कुटून आणि मग पापड लाटायचा. हां, आता हा एका पातेल्यामध्ये हा जो पीठ आहे ना म्हणजे मळून ठेवणार. या पातेल्यामध्ये मळून ठेवणार सगळं पीठ. आणि उद्या सकाळी त्याला ना वरवंटा पाटा, म्हणजे पाट्यावरती घेऊन त्याला कुटणार नाही. हां, आणि मग त्याचे गोळे पाडून मग त्याचे पापड लाटणार. रात्रभर हा पीठ असंच पातेल्यामध्ये भिजत ठेवणार ना. आणि हा पीठ आहे ना खूप कुटायला लागतो, तेव्हा जाऊन पापड व्यवस्थित बनतात. हो नाही? भरपूर मेहनत असते त्याला. हा ना. मावशी इकडे बघ. मला फोटो पण काढू नको. चला मी पण पे करतो, मला पण जायचं. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज घेतले पापड लाटायला. तर बघूया आज कसे पापड लाटले जातात. आधी पीठ कुटलं जातं आणि नंतर पापड लाटले जातात. तर तुम्हाला दाखवते की मनशीताई आलेली आहे, मावशी आहे, आई आहे, मी आहे, वहिनी आहे. अशा आम्ही 5 जणी आहोत, 4-5 जणी आहोत. तर असं मिळून आम्ही पापड लाटणार आहोत. तर आज 4 किलोचे पापड लाटायचे आहेत. तर पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. आता बघू. तर इथे हा पापडाचा पीठ रात्री भिजत ठेवला, म्हणजे गोळा करून ठेवला होता. तो असा म्हणजे असा कुटायचा असतो आणि मग त्याच्या अशा गोळ्या करायच्या असतात. तर वहिनी इथे कुठते पीठ. आणि तिकडे आई, मी, ताई, मावशी आम्ही आता पापड लाटतो. आणि हा जो तेल आहे ना, तेल थोडं थोडं टाकून पीठ कुटायचं असतं ना वहिनी. आणि तिकडे ज्ञानेश आणि सगळे खेळतात. दक्ष, रिया ना, तिचं नावच नाही पटकन लक्षात येतं. आणि मावशीने इथे इडली करायला लावलंय. इडली, सांबार, चटणी. इडली हे याच्यामध्ये इडली आहे. आणि इकडे मावशी बघ. हा मावशी दादाच आहे. आणि इकडे हां, आईने अशा लाट्या लाटायला घेतल्या. अशा लाट्या लाटायला लावल्या. आधी अशा गोल गोल लाटा पाडायच्या, त्याचे पापड लाटायचे नाही. पीठ आहे थोडा. पीठ आणून दे ना. ते लाटते बघ. लाटणी, पापड, हे पोलपाट वगैरे
सगळे व्हिडिओ चुकीचे आहेत. चहा मी तुला सांगते कशी रात्रीची घेतली हो मलाची ती तू करा मी नंदा ना हा आणते. आणि ते पारोशे झोपले. असे व्हिडिओ करू नको. हे ना सोनाली मावशीला फोन कर नाही बोल दे जरा घे थोडा वेळ. हे असं पीठ कुटून येईल ना दुपारी असं जेवायला गोल. दे. आणि याच्या लाट्या पाडायच्या. हा आणि धागा असतो त्या धाग्याने लाट्या पाडायच्या. आणि इथे आईने लाट्या पाडल्या. तू कशाला कधी बोलते? आता इथे आम्ही हे पापड लाटून घेतो पटापट. तुला मी कपडा सांगला मला इथं लाट्या गोळा करायचे आहेत. अगं तसं रे तुला सांगते बघ. व्हिडिओ काढते बघ. हे बघ, ह्यो करतो बघ. तू लाट. ए राजा काय झालं ते कुठं वाजेला. आईचे पापड लाटून आईचे कंबर आणि हात एकदम. हा आई कसं वाटत तुला आई पापड लाटून. हा आई कसं वाटतंय. आणि हा लेझर घेऊन बसलाय. काल जत्रेमध्ये गेला होता ना जत्रेतून आणलाय ना. हा हेलिकॉप्टर पापड लाटून झाले. अजून अर्धे पापड आहेत पीठ मळून त्या डब्यात ठेवलेत. सगळं गोळा केलं. आता आम्ही चालू जेवायला. तर गाईज मी मावशीचं जे घर आहे त्याच्या पुढच्या दारामध्ये उभी आहे. मी आत्ताच मगाशी फ्रेश वगैरे झालेली आहे. मला खूप कंटाळा आला तयारी वगैरे करायला. त्यामुळे मी काहीच टिकली वगैरे अजिबात काही लावली. हां ज्ञानेश बघा. ज्ञानेश कुठे. इकडे जाऊ नको. बघा वरती बघा ज्ञानेश. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता संध्याकाळी जेवणाला मी सगळ्यांसाठी पनीर पिझ्झा करणार आहे. म्हणजे ब्रेड पिझ्झा. आणि त्यावरती मी पनीरचं टॉपिंग ॲड करणार आहे त्या ब्रेडवरती. तर सगळ्यांना आज तेच खायचं आहे. पनीर ब्रेड पिझ्झा खायचा आहे. आणि या साईडला रस्ता चालू आहे तर त्यामुळे गाड्यांचा आवाज येतो. तर सो गाईज मी हा व्हिडिओ इथेच क्लोज करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते. जेवण म्हणजे नाश्ता जेवण आहे. बाकी मावशीने जेवण केलेलं आहे. बेरडा आहे आणि बेरडाचा रस्सा आहे आणि भात आहे. पण सगळ्यांना ब्रेड पिझ्झा खायचा आहे. तर तेच करते.